याचं कारण पंजाबनंही केलेलं आहे. पंजाबनं सगळ्यात जास्त केलेलं आहे. खरं तर पंजाबचा GDP हा महाराष्ट्राच्या GDPच्या 30%सुद्धा नाही. तरीसुद्धा महाराष्ट्रापेक्षा पंजाबचं सरकार त्यांना जास्त देतं आहे आणि केंद्र सरकारसुद्धा पंजाबला भरीव मदत करतं. याचं एकमेव कारण हे आहे की पंजाबचा शेतकरी खवळला की थेट दिल्लीत शिरतो आणि त्याला सरकार घाबरतं. विरोधी पक्षाचं सरकार असूनसुद्धा केंद्र सरकार तिथं मदत करतं. बिहारमध्ये मदत जास्त दिली महाराष्ट्रापेक्षा. याचं कारण बिहारच्या निवडणुका आहेत आणि म्हणून निवडणुका डोळ्यासमोर ठेवून तिथं जास्त दिलं. आणि महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना आणि महाराष्ट्राच्या जनतेला केंद्र सरकार गृहीत धरतं. खरं तर देशात सगळ्यात जास्त GST केंद्राला देणारं महाराष्ट्र राज्य आहे. पण या महाराष्ट्राला अशा प्रकारची केंद्राकडनं वागणूक मिळूनसुद्धा आमचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तिथं ताटमानेनं आपला हक्क मागत नाही, तर अर्जवनं विनंत्या करत बसतात आणि त्यांना कोणीही तिथं विचारत नाही.